आपण रव्याची खीर करणार आहोत। त्याच्यासाठी मी पाव वाटी रवा घेतलाय, चांगला निवडून घेतलाय। अर्धी वाटी साखर घेतली आहे, 1 कप दूध आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले, काजू, बदाम, मनुके तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। गॅसवर आपण पहिल्यांदा थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेऊ। अगदी 1 चमचा तूप टाकले मी। तूप चांगलं गरम झाले, आता मी गॅस बंद करते। पातेलं स्टीलचं असल्यामुळे लवकर गरम होतं। आपले ड्रायफ्रुट्स भाजले चांगले, तर मी गॅस परत ऑन करते। हे काढून घेऊयात आपण, 2 मिनिटं पण नाही लागत। भाजून घेऊयात। स्टीलचे पातेले असल्यामुळे लवकर भाजले जाते। गॅस बंद केला आहे मी, परत एकदा चालू करून। आता आपण ह्याच्यात रवा घालून भाजून घेणार आहोत। थोडंसं तूप अजून मी घालणार आहे, अगदी 1 चमचाच तूप घालायचं आपल्याला। अजून थोडंसं तूप घालूयात। आणि त्याच्यामध्ये रवा भाजून घेऊया। रवा चांगला भाजून घ्यायचा। गॅस मंदच ठेवायचा स्टीलच्या पातेल्यामध्ये। आपण आधी थोडंसं पाणी टाकणार आहोत रवा भाजला की, कारण दूध टाकलं की लगेच जळेल, लागेल खाली। सारखा हलवायचा रवा, म्हणजे तो लागणार नाही खाली। स्टीलच्या पातेल्यामध्ये लवकर लागतं। आता छान रव्याचा वास यायला लागला। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात थोडं। त्याच्यामुळे रवा शिजेल पण आणि लागणार पण नाही खाली। आधी थोडंसं पाणी टाकून 1 ग्लासभर पाणी मी टाकते। जास्त पाणी टाकायचं, कारण नंतर रवा शिजल्यानंतर खीर आळते, त्यामुळे जास्त पाणी टाकलं तरी चालणार आहे। आपण आता रवा शिजून घेऊयात चांगला। रवा आपला शिजत आला, शिजलाच आहे, म्हणजे तो बारीक रवा आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडं अजून पाणी घालणार आहोत, अर्धा ग्लास अजून पाणी घालणार आहोत आपण, म्हणजे खीर थोडीशी पातळ व्हायला मदत होईल। पाव वाटी रव्याची भरपूर खीर होते। त्याच्यामध्येच आता आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत। आता आपण साखर टाकूयात। साखर मी पहिली थोडीच टाकणार आहे, निम्मी साखर टाकते, निम्मी बाजूला ठेवते।
मग गोड कमी वाटलं तर मी उरलेली साखर टाकणार आहे. अर्धी वाटी साखर आपण घेतली होती, त्यातली निम्म टाकले. पाव वाटीला पाव वाटी साखर टाकली. पाव वाटी रव्याला पाव वाटी साखर. चांगलं शिजू द्यायचं. आणि आता आपण त्याच्यामध्ये 1 कप दूध टाकणार आहोत. दूध सगळ्यात शेवटी टाकायचं. आणि शिजू द्यायची. अजून थोडीशी घट्ट होऊन द्यायची खीर. एक कप दूध पण खूप होतं. ह्याच्यात कुणी खवा वगैरे घालत नाही, मिल्क पावडर वगैरे सुद्धा घालत नाही. अशीच रव्याची खीर चांगली लागते. केशर घालतात कोणी भिजवून थोडंसं. आपली खीर झाली आहे. चांगल्या उकळ्या यायला लागल्यात आपल्या खीरेला. बघा, हे बघा. खीर झाली आहे जवळजवळ. आता ही थंड झाली की अजून घट्ट होईल. जेव्हा जर घट्ट झाली तर त्यात थोडंसं अजून दूध घालायचं आणि परत थोडीशी पातळ करून घ्यायची खाताना. साखर व्यवस्थित आहे. पाव कप रव्याला पाव कप साखर बरोबर झाली आहे. पण तुम्हाला थोडा अजून गोड हवा असेल तर थोडी साखर अजून वाढवू शकता. मला अजून थोडं गोड हवं आहे म्हणून मी थोडी साखर अजून टाकणार आहे. उरलेल्या साखरेतली निम्मी साखर मी अजून टाकणार आहे. आणि परत थोडंसं हलवलं की गॅस बंद करायचा. खीर थंड छान लागते. ज्यांना गरम आवडत असेल त्यांनी गरम खाल्ली तरी चालेल. बघा, चांगली घट्ट झाली आहे. पाव वाटी रव्याची आपली एवढी खीर झाली. त्याच्यासाठी आपण 1 कप दूध, अर्धी वाटी साखर, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि 1.5 ग्लास पाणी घातले. आधी पाणी घातले आपण. खाली लागून नाही द्यायची खीर. स्टीलच्या पातेल्यात खाली लगेच लागते खीर. हलवत राहायचं सतत. गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायची. आणि थंड झाल्यानंतर सर्व करा. आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.